नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। पिंपळे सौदागर मध्ये भक्तीचा सागर वारकरी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। संत पालख्या, फुगड्या आणि बाल वारकऱ्यांच्या उत्साहात संपूर्ण परिसर भक्तिमय, सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारा अविस्मरणीय सोहळा। आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त देशभरात सुरू असलेल्या भक्तिमय वातावरणात आज पिंपळे सौदागर दिनांक 6 जुलै 2025 येथे एका अत्यंत भव्य आणि पारंपरिक वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। पिंपळे सौदागर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि स्थानिक पिंपळे सौदागर वारकरी मंडळींच्या वतीने आयोजित या सोहळ्यात परिसरातील हजारो नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात सहभाग घेऊन सामाजिक एकोप्याचे एक सुंदर उदाहरण सादर केले। भक्तिमय वातावरणात दिंडीचे प्रस्थान आणि समाजाचा सहभाग, सकाळपासूनच पिंपळे सौदागर परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते। विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून दिंडीचे प्रस्थान होण्यापूर्वीच वारकरी, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने जमले होते। दिंडी सोहळ्याला सुरुवात होताच टाळ, मृदुंगाचा अखंड गजर, ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल च्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। आषाढी वारीचे प्रतीक म्हणून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिकात्मक पालख्या दिंडीमध्ये अग्रस्थानी होत्या, ज्यामुळे या सोहळ्याला पंढरपूर वारीचे स्वरूप प्राप्त झाले होते। या दिंडी सोहळ्याचे एक विशेष आकर्षण म्हणजे समाजाचा उत्स्फूर्त सहभाग। पिंपळे सौदागरमधील कोकणे चौक ते गावठाणामधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंतच्या रस्त्यामध्ये असलेल्या सर्व हाऊसिंग सोसायट्यांनी वारकऱ्यांसाठी पाण्याची, चहाची आणि फराळाची उत्तम सोय केली होती। प्रत्येक सोसायटीच्या वतीने वारकऱ्यांना आदराने थांबवून त्यांची विचारपूस करण्यात येत होती। यासोबतच पिंपळे सौदागर येथील नामांकित भारतीय हॉस्पिटल यांनीही समाजसेवेचा आदर्श घालून दिला। आम्ही भारतीय हॉस्पिटल तर्फे सर्वांना सेवा द्यायचं ठरवलेलं आहे आणि आगामी सकाळपासून सज्ज आहोत। सगळ्या टीम्स आहेत, ॲम्ब्युलन्स आणि सर्व ICC टीम आणि सर्व। धन्यवाद। रुग्णालयातर्फे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींसाठी चेंबूर एक विशेष आरोग्य तपासणी शिबिर कॅम्प आयोजित करण्यात आले होते। याशिवाय त्यांनी दिंडीतील वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात केळी आणि पाणी वाटप करून आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली। वैविध्यपूर्ण सहभाग आणि दिंडीचे विशेष आकर्षण, या दिंडी सोहळ्यात विविध स्तरांतील आणि संस्थांमधील वारकऱ्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला। आळंदी येथील वारकरी विद्यार्थी विशेषत्वाने सहभागी झाले होते। त्यांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत टाळ, मृदुंगाचा गजर करत पालखीची शोभा वाढवली। त्यांच्या शिस्तबद्ध आणि भक्तिमय वादनाने संपूर्ण दिंडीला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली। प्रजापती ब्रह्मकुमारीज या आध्यात्मिक संस्थेच्या सदस्यांनीही यात सक्रिय सहभाग घेतला। त्यांनी सुंदर आणि स्वच्छ वस्त्र परिधान करून पालखीच्या सोहळ्यात भर घातली। वारकऱ्यांप्रमाणेच ठेका धरून त्याही विठ्ठल नामाच्या गजरात एकरूप झाल्या होत्या। हे दृश्य सर्वांसाठी प्रेरणादायी होते। दिंडीचे आगमन होताच शंखनादाने तिचे भव्य स्वागत करण्यात आले, ज्यामुळे वातावरणात एक वेगळीच पवित्रता आणि उत्साह संचारला। या दिंडीतील अश्व, घोडा हे प्रमुख आकर्षण होते, जो पांढऱ्या शुभ्र रंगाचा सज्ज होऊन दिंडीत धावत होता आणि लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। जनजागृती आणि रिंगण सोहळे, या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून केवळ भक्तिभावाचेच नाही तर समाज जागृतीचेही प्रयत्न करण्यात आले। दिंडीमध्ये सहभागी झालेल्या अनेक वारकऱ्यांनी आणि शाळकरी मुलांनी हातात विविध घोषणांचे फलक घेतले होते। या फलकांवरून स्वच्छता, पर्यावरण रक्षण, सामाजिक सलोखा आणि एकोपा असे विविध संदेश समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। शाळकरी मुलांच्या टाळ, मृदुंगाच्या गजरात पालखीचे स्वागत करण्यात आले। त्यांच्या निरागस भक्तीने वातावरण अधिकच चैतन्यमय झाले। ज्येष्ठ नागरिक, मुले, मुली यांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन हा सोहळा खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक बनवला। पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि भजनी मंडळाच्या महिलांनीही सक्रिय सहभाग घेतला आणि दिंडीला एक वेगळीच शोभा आणली। वारकरी संप्रदायाचे गाव आणि रिंगणांचा आनंद, मुळातच पिंपळे सौदागर गाव हे पंचक्रोशीमध्ये वारकरी संप्रदायाचे गाव म्हणून ओळखले जाते। अत्यंत उत्साही वातावरण आहे पिंपळे सौदागरमध्ये। वारीनिमित्त सर्व सोसायट्यांमध्ये सभासद एकदम उत्स्फूर्तपणे भाग घेत आहेत। नमस्कार, जय हरी विठ्ठल। त्यामुळे दरवर्षी या गावात अतिशय भक्तिमय वातावरणात या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते आणि त्याला स्थानिकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो। या सोहळ्यातील प्रमुख आणि अत्यंत उत्साहाचे क्षण म्हणजे रिंगण सोहळा।
दिंडीमधील पहिले रिंगण साई साहेब सोसायटीच्या बाहेर आयोजित करण्यात आले, जिथे वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत फेऱ्या मारल्या. त्यानंतर गंगा पार्क चौकामध्ये दुसरे रिंगण पार पडले. या रिंगणामध्ये अश्व, घोडा तसेच वारकरी महिला, भजनी मंडळाच्या महिला आणि लहान मुलांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने रिंगणात धावून विठ्ठल नामाचा अखंड गजर केला. रिंगणातील धावताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा होता. मी पिंपळे सौदागर मंजेवा मंदिरासमोर आमच्या इथं एकादशी निमित्त पांडुरंगाची एक दिंडी आम्ही काढली होती. त्यामुळे आम्हाला चांगला लोकांचा प्रतिसाद मिळाला. हीच आमचे हार्दिक अभिनंदन. लोकांचं सर्व रॅलींचा अभिनंदन करीत आहोत. या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या अनेक वारकरी, नागरिक आणि महिला भगिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. जय विठ्ठल. यावेळेस आपण 2025 मध्ये विठ्ठलाची वारी काढतो. ही पहिल्यांदा निघते. ही त्या लोकांसाठी आहे जे IT मध्ये काम करतात आणि वारीमध्ये जाऊ शकत नाही. सगळ्यांची इच्छा असते, तर त्या लोकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पांडुरंगाने इथेच पांढरी भरवली आहे. त्यामुळे ही वारी आपण कोकणी चौकातनं विठ्ठल मंदिरापर्यंत निघतोय. त्यामुळे जय हरी विठ्ठल. 2025ची आपली पिंपळे सौदागरची वारी आहे. याच्यामध्ये आपण कोकणे चौकपासून सुरुवात करून आता विठ्ठल मंदिरापर्यंत जाणार आहे. भरपूर भाविकजन आले. ही नवीन आपण प्रकल्पना केली आहे आणि भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे. पुढच्या वर्षी आपण अजून छान करू. त्यांना या दिंडी सोहळ्यातून मिळालेला अनुभव, आत्मिक समाधान आणि ऊर्जा त्यांनी मोकळेपणाने बोलून दाखवली, ज्यामुळे या सोहळ्याचे महत्त्व अधोरेखित झाले. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज. नमस्कार. मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.